खरातची जी संस्था होती शिवनिका संस्थान, त्यावरती ट्रस्टी असलेले जे सदस्य आहेत त्यांनाही चौकशीसाठी बोलावलं जाईल. अजून 8 दिवस होऊन गेलेले आहेत, चौकशीला बोलावलेलं नाही. आता पुढे त्यांना चौकशीला बोलावलं जाईल का? त्यांच्या विरोधातले काही पुरावे सापडतात का? हे बघायचं आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आजही जाहीर केलं की जसा जसा एसआयटीचा तपास पुढे जातोय त्यात जसे जसे पुरावे सापडतील आणि पुराव्याअंती जे जे त्यात दोषी असल्याचा संशय निर्माण होईल त्यांना चौकशीसाठी बोलावलं जाईल. मग आता चौकशीसाठी बोलावलं जाईल तर यामध्ये रुपाली चाकणकरांची चौकशी होईल का? दीपक केसरकरांची चौकशी होईल का? काही बडे अधिकारी आहेत जसं की अभिजित भांडे पाटील एसआरए अधिकारी होते, त्यांना त्यांच्या मूळ महसूल विभागामध्ये पाठवलं गेलं. उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी आहेत, त्यांची चौकशी होईल का? त्यांच्या पत्नीची चौकशी होईल का? तसंच खरातच्या मुलीची काही ठिकाणी जमीन खरेदी झालेली आहे, ती कोणाच्या माध्यमातून झाली आहे, तिकडे सुद्धा तपास फिरावा जावा अशी ही मागणी ही ठिकठिकाणी केली जाते आहे. एकूणच हे प्रकरण मोठ्या गंभीर वळणावरती उभा आहे. एक मांत्रिक पकडला गेला, तो लोकांची लुबाडणूक करतो, फसवणूक करतो, तो त्याच्याकडे आलेल्या महिलांना फसवतो, त्याच्या जाळ्यात ओढतो. इथपर्यंत न राहता आता एक सेक्स रॅकेट एकीकडं आणि दुसरीकडं लायझनिंगचं, ब्लॅकमेलिंगचं आणि प्रॉपर्टीजचं रॅकेट हे यामध्ये दिसतंय. त्या दृष्टीनं एसआयटी तपास करतंय असं कळतंय. माझ्यासोबत या क्षणी नाशिकहून आमचा रिपोर्टर किरण नाईक आहे. किरण, हा जो भोंदू अशोक खरात आहे, आता 8 दिवस झाले त्याला पोलीस कोठडीमध्ये. 29 मार्चला त्याची जी पोलीस कोठडी वाढवली होती ती संपते आहे आणि पुन्हा एसआयटी त्याच्या पोलीस कोठडीचीच मागणी मेहरबान न्यायालयाला करणार आहे. कारण जी जी माहिती म्हणून खरातकडनं येते आहे ती आता क्रॉस चेक करायची. खरातच्या समोर ज्यांना चौकशीला बोलावलं त्यांना बसवून चौकशी करायची. तेव्हा खरातची पोलीस कोठडी हवी आहे आणि खरातचे जे कारनामे आहेत ते काही थांबताना दिसत नाहीये. रोज कोणी ना कोणी फिर्याद घेऊन पुढे येतंय. आतापर्यंत काय झालंय आणि पुढे काय होऊ शकतं, कारण तू पहिल्या दिवसापासून या प्रकरणाचा पाठपुरावा करतोयस. किरण नाईक. नक्की सर, अत्यंत महत्वाचा तपास जो आहे तो नाशिक पोलिसांकडनं एसआयटी कडे खरं तर वर्ग झाला. 150 पेक्षा जास्त महिलांसोबत त्यांनी अतिप्रसंग म्हणजे बलात्कार केल्याचं देखील सूत्रांकडनं आपल्याला माहिती मिळाली. समाज माध्यमांमध्ये 5 ते 7 व्हिडिओ जर व्हायरल झालेले आहेत. मात्र हे तेवढे पुरेसे नाही. याचं रॅकेट हे मोठं होतं आणि या संपूर्ण जवळपास तो 9 दिवसापासून पोलीस कोठडीमध्ये आहे. मात्र तो एकटाच आरोपी या प्रकरणामध्ये केला गेला. खरं तर याबाबत देखील पोलिसांवर जे कुठे ना कुठे प्रश्नचिन्ह या निमित्ताने उपस्थित होता. कारण की त्यांनी 2000 कोटी रुपयाचं जे साम्राज्य उभं केलं ते एकट्याकडनं होऊ शकत नव्हतं. त्यांनी सिन्नरच्या मिरगावला जागा घेतली, शिर्डीला जागा घेतली, नाशिकमध्ये जागा घेतली आणि जे वेगवेगळे व्यवसाय त्यांनी केले, दोरे गंडोरे विकले, मनी विकल्या, चिचुके विकले, 2-2 लाख रुपयाला चिचुके विकले, 15-15 लाख रुपयाला त्यांनी मध विकलं. मात्र तो एकटा या गोष्टी करू शकत होता का? की तो कोणाला वाचवतोय हा पण प्रश्न सर या निमित्ताने उपस्थित होतो. कारण की अशोक खरात हा 67 वर्षाचा आहे आणि जी आपल्याला सूत्रांकडनं माहिती मिळाली, तुम्हाला जर त्याच्याकडे नंबर लावायचा तर 2 दिवस ते 2 महिन्याचा वेळ, म्हणजे मला 2 दिवसात पण नंबर लागेल किंवा मला 2 महिने लागतील. मात्र जेव्हा तुम्ही त्याच्या कार्यालय ओकस प्रॉपर्टी जसं तुम्ही उल्लेख केला, ओकस प्रॉपर्टीवर जाऊन जेव्हा तुम्ही तुमचं नाव, नंबर आणि तुमचं सगळं काम नोंदवता, ते तुम्हाला विचारतात तुमचं नाव काय. जर मी सांगितलं किरण नाईक, मोबाईल नंबर, पत्ता काय नाशिक आणि काय करता पत्रकार, तर भोंदू बाबाचे जे नेटवर्क होते ते खरं तर किरण नाईक हा नक्की काय करतो, त्याचे आर्थिक स्रोत काय आहे, त्याला म्हणजे वैद्यकीय काही अडचण आहेत का, त्याला काही फॅमिली प्रॉब्लेम आहेत का, अशी देखील माहिती त्याची जी एक टीम आहे त्या म्हणजे जसं पोलिसांचं पथक असतं जे वेगवेगळ्या दिशेने तपास करतं एका प्रकरणाचं, तसं याचे स्वतंत्र 2 पथकं होते. ते एखादा क्लायंट जर त्याच्याकडे गेला तर त्याची सगळी हिस्ट्री काढायची की हा करतो काय, हा कधी उठतो, काय करतो. मग हे सर्व माहिती जेव्हा खरातकडे जेव्हा गोळा व्हायची त्यानंतर त्याच्या कार्यालयातनं तुम्हाला फोन येणार आणि सांगणार की उद्या तुमचा नंबर आहे तर तुम्ही त्या ठिकाणी या. मग त्या श्रद्धापोटी किंवा नंबर लागला म्हणून माणूस उत्साही होऊन त्याच्या कार्यालयात जेव्हा जाणार, जर तो त्यांच्या समोर बसला तर यांनी जी माहिती याच्या टीम मार्फत जी गोळा केलेली असते या खरातने,
तो त्या शब्द 2-4 शब्द त्याच्यातले बोलतो. जर उदाहरणार्थ मी जर 8 दिवसापूर्वी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये किंवा माझ्या नातेवाईकांच्या अपघात झाला किंवा माझा एखादी कोणी वारला, ही जर गोष्ट मी त्याला जर म्हणजे माझी जर अशी घडली, तर आपण ऑब्व्हियसली आहे का आपलं कोणी वारलं तर आपण स्टेटस ठेवतो किंवा भावपूर्ण श्रद्धांजली टाकतो. काका, आई, बाबा, मिस किंवा अशा वेगवेगळ्या पोस्ट आपण समाज माध्यमांमध्ये करत होतो. याचाच फायदा तो घ्यायचा. खरं तर जर मी त्याच्या समोर गेलो किंवा कोणी व्यक्ती त्याच्या समोर गेला तर तो म्हणायचा, "अरे किरण कसा आहेस? परवा काय झालं होतं? तुझं कोणाशी भांडण झालं होतं?" म्हणजे ह्या गोष्टीने तो एखाद्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न जो आहे तो हा खरात करायचा. खरं तर हे माझ्या बाबतीत घडलं, पण मात्र जे काही लोकांशी जेव्हा मी बोललो, तेव्हा त्या लोकांनी असं सांगितलं का मी काय खाऊन आलो हे सांगायचा. मात्र हे काय खाऊन येणं किंवा घरच्यांच्या लोकांवर तो वॉच करायचा की काय, अशी त्याची यंत्रणा जी होती ती ह्या ठिकाणी काम करत होती. मात्र या सर्व तपासादरम्यान, विशेष करून एसआयटीच्या तपासादरम्यान, हा खरा कुणाला पाठीशी घालतो आहे का? किंवा कोणी त्या संपूर्ण प्रकरणाला एक बाजूला ठेवून, म्हणजे याच्यामध्ये आरोपी सर प्रकरण खूप मोठं आहे. 2,000 कोटी रुपयाची प्रॉपर्टी कशा पद्धतीने जमवली, 150 पेक्षा जास्त महिलांवर कशा पद्धतीने अत्याचार झाले, हे एकट्या माणसाचं काम नाही. यामध्ये खरं तर अशोक खरात जो आहे तो कुणाला वाचवतोय का त्याला कुणीतरी फक्त एकट्यालाच त्याने अडकवतोय, हा प्रश्न सर या निमित्ताने खरं तर उपस्थित होतो. कारण की हा तपास करताना जसं समाज माध्यमांमध्ये जर आज नाशिकमध्ये रुपाली ठोंबरे पाटील आलेले आहेत, सुषमा अंधारे आलेले आहेत, त्या पोलीस आयुक्तांना भेटतात आणि सांगतात का तुम्ही रुपाली चाकणकर यांना तपासासाठी ताब्यात घ्या. मग त्यांना ताब्यात का घेतलं जात नाही किंवा त्यांना चौकशीला का बोलवलं जात नाही, हा प्रश्न सर या निमित्ताने उपस्थित होतो. हजारो लोक या खरातला भेटलेले असतील, मात्र वारंवार जे नाव समोर येतं ते रुपाली चाकणकरच का येतं, हा प्रश्न सर या निमित्ताने उपस्थित होतो. खरं तर एवढ्या दिवस रुपाली चाकणकर असेल किंवा त्याच्या ज्या संपर्कातले लोक यांना न बोलवणं म्हणजे हे पुरावे कुठे नष्ट करताय की काय, हा देखील सर प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतो. अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे एकटा माणूस एवढ्या महिलांवर स्वतंत्र कधीही अत्याचार किंवा कोणत्याही गोष्टी करू शकत नाही. तो भोंदू बाबा होता. तो आकड्यांचं गणित सांगायचा, तो लोकांना वेगवेगळे आमिष दाखवायचा, दोरे गंडोरे विकायचा. कारण की हे का विकायचा, हो हा त्याला माहिती सांगायचा त्या संबंधित व्यक्तींना की तू असं केलं, तू तसं केलं, तुला आता नाक दिसणार आहे, तू माझ्या मागे लप, हे तांदळाचे दाणे तुझ्या हातात ठेव. कारण की हे संपूर्ण प्रकरण करताना तो समोरच्याची माहिती काढायचा की समोरचा व्यक्ती किती घाबरट आहे, किती डेअरिंग वाला आहे. या संपूर्ण गोष्टी त्याच्या ज्या टीम आहेत त्या या ठिकाणी खरं तर बाहेर काढायच्या, अशी देखील माहिती जी आहे ही आपल्याला सूत्रांकडनं या ठिकाणी मिळालेली आहे. मिरगावचं जर आपण उदाहरण बघितलं सर, आज सुषमा अंधारे अशा बोलल्यात का मिरगावला जे पाणी आरक्षित करण्यात आलं होतं ते पाणी जे आहे ते एका माणसाला 30 लिटर, आणि हा ग्रामसभेचा ठराव होता. म्हणजे या ठिकाणी देखील सुषमा अंधारे आपल्या नेत्यांना, म्हणजे उद्धव ठाकरे त्यावेळेस मुख्यमंत्री होते, त्यांना वाचवायचा प्रयत्न करताय की काय. कारण की जेव्हा त्यांना प्रश्न विचारलं, त्यांनी जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये मोठे मोठे फोटो दाखवले, तेव्हा त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की ते मिलिंद नार्वेकरचा तुम्ही फोटो दाखवला नाही. तेव्हा त्या बोलाल्या नाही, एखादी फोटो सोडून द्यावा लागतं. जसं त्यांनी ज्या अमित शहाचा विषय जो आहे तो त्यांनी जो ड्रॉप केला होता किंवा हे या गोष्टी केल्या नव्हता. खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये जे मिरगावचा मी आता उल्लेख केला, त्या मिरगावच्या ग्रामपंचायतीने प्रस्ताव दिला होता आणि त्या ठिकाणी ते पाणी आरक्षित करण्याचं देखील या ठिकाणी सांगण्यात आलं. आणि खरं तर या मिरगावला मोठ्या प्रमाणात निधी जो आहे तो राज्य सरकारने या ठिकाणी दिलेला आहे. खरं तर 31 मार्चला 2018ला जवळपास 1,05,83,000 एवढा हा भरघोस निधी खरं तर त्या ठिकाणी देण्यात आला. आणि मी आता सांगण्याला विसरलो, मिरगावच्या पाणीसाठी जो शिफारस होती, ती शिफारस ही रुपाली चाकणकर यांनी केलेली होती. म्हणजे खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये जे केंद्रबिंदू ठरतं आहे, किंवा तुम्ही रुपाली चाकणकरांचे किंवा या खराचे कोणतेही फोटो बघितले तर ह्या दोघांमध्ये फक्त दोघं शेजारीच दिसतात. याच्यामध्ये तिसरा माणूस दिसत नाही. तर एवढ्या या रुपाली चाकणकर त्यांच्या जवळच्या होत्या का? का रुपाली चाकणकरांना ही कल्पनाच नव्हती? जर त्या MIDCच्या बैठकीला त्या खरात बाबासोबत जर जाऊ शकतात, तर मग त्यांचे लागेबांधे आर्थिक आहेत का? कारण की ते आर्थिक असल्याचं आरोप हा सुषमा अंधारेंनी केला. सुषमा अंधारेंनी असं सांगितलं का निलेश चाकणकर आणि एक चौधरी नावाचे एक इसम हे कोकणामध्ये त्यांची एक इन्व्हेस्टमेंट आहे किंवा एक त्यांनी काहीतरी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, आणि हे चौधरी तेच आहे जे सुनील तटकरेंचे देखील
पार्टनर आहेत असा देखील गंभीर आरोप या ठिकाणी सुषमा अंधारेंनी या ठिकाणी केलेला आहे. एवढंच नव्हे तर जेव्हा मी टूचं हे प्रकरण जेव्हा समोर आलं होतं त्यावेळेस अनु मलिक जे आहेत संगीतकार त्यांच्यावर 2-3 महिलांनी जे आरोप लावलेले होते त्या महिलांना म्हणजे रुपाली चाकणकर यांनी न्याय दिला आणि त्यांना क्लीन चिट दिली. आणि त्यानंतर जो त्यांनी फोटो फ्रेम दाखवली त्या फोटोमध्ये असं दाखवलं का अनु मलिकच्या प्रोडक्शन हाऊसला रुपाली चाकणकरांचा जो चिरंजीव आहे त्याला काम देण्यात आलं. तसे देखील फोटो या पत्रकार परिषदेमध्ये दाखवलेले आहे. सांगायची बाब ही का या संपूर्ण प्रकरणामध्ये स्टोरी ऑफ द मोरल सेंटर पॉइंट जो येतो ती फक्त आणि फक्त महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर. आणि त्याच रुपाली चाकणकरांना खरं तर तुम्ही तपासाकामी पोलीस तपासात त्याला सह आरोपी करा आणि त्यांना ताब्यात घ्या अशी मागणी जी आहे ती रुपाली ठोंबरे पाटील असतील किंवा या सोबतच तृप्ती देसाई देखील असतील आणि सुषमा अंधारे या तीनही ज्या महिला आहेत त्या या ठिकाणी खरं तर आरोप करतायत का रुपाली चाकणकर यांना तुम्ही ताब्यात घ्या. तर नाशिक पोलिसांचं म्हणजे विशेष म्हणून मला एसआयटीचं असं म्हणजे एक गोष्ट विशेष वाटते कारण की गेल्या मी 10 दिवसापासून या बातम्या करतोय की ह्या संबंधित प्रकरणामध्ये एकच आरोपी 150 महिलांवर अत्याचार करणारा 67 वर्षाचा एकच आरोपी म्हणजे भोंदू बाबा अशोक खरात. त्याला कुणाची साथ नव्हती का? तो एकटाच हे करायचा का? तर हा तपास कमी कुठे पडतोय असा देखील सर प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.